कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवण्यासाठी 1 वाटी तीळ घेतले, मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे। 1 चमचा साजूक तुपामध्ये 1 वाटी गूळ अगदी बारीक चिरून घेतलाय। गॅस अगदी कमी ठेवायचा, कमी आचेवर एकसारखे हलवत याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। एकसारखे हलवत राहायचे, गॅस कुठेही फुल करायचा नाही। अशा पद्धतीने फेसाळलेल्या स्वरूपाचा आपला इथे पाक तयार होतो, हे बघा। त्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं पाक कमी आचेवर शिजवून घेतला। पाक ओळखण्यासाठी एका डिशमध्ये गार पाणी घेतले, त्यामध्ये 2-3 थेंब टाकून बघायचे। अशा पद्धतीने कडक असा पाक तयार झालाय। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व तीळ टाकून घेऊयात। गॅस लगेचच बंद करायचा, व्यवस्थित मिक्स करून घेतले। एका पोळपाटला तेल लावून घेतले, त्यावर आता सर्व मिश्रण टाकून अशा पद्धतीने मी इथे लाटून घेतले। गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या व थोडे कोमट झाल्यानंतर ह्या वड्या आपण काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपली तिळाची चिक्की इथे तयार झाली आहे।